त्यामध्ये त्या वर्किंग वुमन्स आहेत तर त्यांच्यासाठी आपण काही टिप्स देऊ शकता का? कारण त्यांना एक्सरसाइज म्हटलं की स्पेशली असा वेगळा वेळ नाही देता येते की 1 तास 2 तास असं ते देऊ शकता असं काही होत नाही. तर त्यांच्यासाठी असं थोडक्यात आपल्याला काही करता येईल किंवा काही टिप्स त्यांच्यासाठी? डेफिनेटली ऍक्च्युली आपल्याला ते इतकं अवघड वाटतं तेवढं अवघड नाहीये. आपण त्याला सोपं बनवू शकतो. मला नेहमी असं वाटतं की इच्छा असेल तर मार्ग दिसेल आणि प्रॉब्लेम्स दिसायला लागल्यावर मग नंतर जागा होण्यापेक्षा, कारण वर्किंग वुमेन म्हटलं की मला जे जाणवतंय स्पेशली एक टिपिकल मिडल एज पर्सनचं मला जर लाईफ बघितलं की लग्न झाल्यावर पूर्ण लक्ष जे असतं ते हस्बंड फॅमिली सेट होणं, मग त्याच्यानंतर बाळाकडे लक्ष जातं आणि थोडं बाळ मोठं व्हायला लागलं की मग जेव्हा आपल्या शरीरात आपल्याला चेंजेस दिसायला लागतात तेव्हा आपण जागे होतो. सो ती वेळच येऊ नये. आणि काही असलं तरी आपण कमीत कमी काय करू शकतो, तर वन टिप करण्यासारखं बरंच काही आहे. आज आपल्याकडे वेळ कमी आहे, पण मी इतकं म्हणेल की जस्ट स्टार्ट विथ सिम्पल बिफोर मील एक्सरसाइज. की तुम्ही लंच, तुमच्या ब्रेकफास्टच्या आधी, तुमच्या लंचच्या आधी, तुमच्या डिनरच्या आधी एक जस्ट 2 मिनिटं त्या उद्देशाने की नाही आज तर काय दिवसभर काम, एक कॉमन स्पेशली विमेन असं म्हणेल आज एवढं काम केलं घरचं बाहेरचं की आता अजून काय एक्सरसाइजच झाली नाही. त्याचं ते प्रिन्सिपल्स फॉलो झाले पाहिजे की बघा तुमचा हार्ट रेट तुम्ही किती वाढवला, तर त्या तुम्ही टार्गेट झोन मध्ये आलात का, तिथे तुम्ही किती वेळ राहू शकलात. सो वी कॅन स्टार्ट विथ की BMR वाढवला. आज थायरॉइडचे इश्यूज खूप जणांना आहे. सो आपण जेव्हा एक्सरसाइज करतो जेवणाच्या आधी तेव्हा काय होतं की आपण BMR वाढवतो आणि मग त्याच्यानंतर ते हार्ट रेट वाढवल्यावर BMR वाढवल्यावर मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही जेवणार तेव्हा शरीर काय करणार, ती ऍब्झॉर्ब करण्याची जी कपॅसिटी आहे जे तुम्ही खाल्लंय ती वाढवणार. कारण थायरॉइड इश्यूज येतात म्हणजे काय की ज्या वेगाने फूड डायजेस्ट होतं ना ते कमी होऊन जातं. सो जर बिफोर मी एक्सरसाइज करायला स्टार्ट केलं तर BMR वाढलेला असतो. शरीर तुम्ही जे अन्न खाताय ते वापरून टाकतं, कारण फॅट असं बर्न होत नाही. तुम्ही दिवसभर जे करतात त्यासाठी वापरले जातात. सो आपला उद्देश असतो की आपल्या शरीराने ते जास्तीत जास्त वापरावं. सो वन टिप दॅट आय वुड लाईक टू गिव्ह इज बिफोर मील एक्सरसाइज. आणि दुसरं म्हणजे तुम्ही टोनिंग केलं पाहिजे. आणि आपल्या युट्यूब चॅनलवर पण आणि अदरवाईज पण तुम्हाला हँड होल्डिंग मिळेल. तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही फिजिओ सपोर्ट घेऊ शकता. तर तुम्हाला बँड एक्सरसाइजेस, लूप एक्सरसाइजेस, मला तर असं वाटतं की प्रत्येक महिलेने शिकायलाच पाहिजे. एव्हरीवन बट एस्पेशली विमेन अँड एल्डरली. कारण आज जेवढे इश्यूज आम्ही बघतोय ना तर ते टोन नसल्यामुळे बघतोय की शरीरात ती ग्रिप कमी होऊन जाते. कारण महिलांचं असं होतं की ती जी प्रोसेस असते चाइल्ड बिअरिंग, चाइल्ड रेझिंग आणि त्याच्यात ज्या हॉर्मोनल चेंजेस होतात त्याच्यामुळे रिलॅक्सन हॉर्मोन सिक्रीट झाल्यामुळे शरीर लूज पडलेलं असतं. आणि जर आपण स्पेसिफिकली काळजी घेऊन जर काही एक्सरसाइजेस केल्या नाही, कारण जर आपण नुसतं योगा केलं तर त्याच्यात जे आसन आहे, ऑफकोर्स प्राणायाम मेडिटेशन आय रिस्पेक्ट अ लॉट, पण जे आसन आहे त्याच्याने अजून तुमचं लवचिक शरीर आणखी लवचिक तर नाही होते ना, तुम्ही स्वतःचं शरीर रबर बँड सारखं लूज तर नाही केलंय ना. सो टोन प्रॉपर करण्यासाठी आपण सातत्याने कमीत कमी काय करू शकतो. आणि ऍक्च्युली आय वुड से स्टार्ट विथ 1 मिनिट और 5 मिनिट्स एव्हरी डे फॉर नेक्स्ट 50 years इज विजडम. सो आपण मी नेहमी असा विचार करते की 5 मिनिटं आपल्याकडे आहेत, मग त्या 5 मिनिटात आपण काय करू शकतो. आणि आपण जे आवडतं ते करणं आणि जे गरजेचं आहे ते समजून तेही त्याच्यात इन्क्लूड करणं, यासाठी थोडा सपोर्ट वर्किंग वुमेन्सने घेऊन आणि इम्प्लिमेंट करायला चालू करायला पाहिजे. कारण आपल्या चॅनलवरच आपण होलिस्टिक न्यूट्रिशनच्या अंडर जे व्हिडिओज टाकले त्याच्यात आम्ही एव्हरी डे एक फिजिओ टिप पण दिली आहे आणि त्याच्यात वर्किंग वुमेनसाठी एक्सेलेंट ओपनिंग्स आहे. सो ते टिप्स फॉलो करणे आणि सुरुवात करणे कुठून तरी, जस्ट अ स्मॉल स्टार्ट, गो सी अवर व्हिडिओज अँड गेट स्टार्टेड. म्हणजे आमच्या बोलण्यातून मला एक कळलं की शरीर जर तुमचं स्टीफ असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज असतात आणि जर लूज असेल तर त्या टोन वाढवण्यासाठी वेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज. एक्झॅक्टली. पण त्यासाठी एक गायडन्स आवश्यक असतो. म्हणजे आपल्याला माहित नसतं लूज आहे की स्टीफ आहे, तर याच्यासाठी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तो गायडन्स घेऊन त्या पद्धतीच्या एक्सरसाइज करणं सुद्धा गरजेचं असतं.